खरं तर राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप होणं आणि त्याची माध्यमांमध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये चर्चा होणं हे स्वाभाविक असतं, पण कधी कधी राजकारणातले हेच आरोप प्रत्यारोप गंभीर स्वरूप धारण करतात आणि मग कोर्टाच्या वाऱ्या आरोप प्रत्यारोपांना अधिकच धार चढते। असंच काहीचं चित्र या तीन नेत्यांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतं। राहुल गांधी, संजय राऊत आणि अरविंद सावंत या तीनही नेत्यांना आज मानहानीच्या दाव्यासंदर्भात कोर्टामध्ये हजर व्हावं लागलं, ज्यामध्ये राहुल गांधी यांच्यावरती असलेला मानहानीचा जो आरोप आहे तो बराच जुना आहे, 2014 सालचा। 2014 साली राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांना भिवंडी कोर्टाचे खेटे मारावे लागतात। तर 2026 मध्ये सामना वृत्तपत्रात दादा भुसेंविषयी छापून आलेली बातमी आणि 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेला अरविंद सावंतांनी शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांच्याविषयी केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य यामुळे शिवसेनेचे दोनही नेते संजय राऊत आणि अरविंद सावंत यांना कोर्टामध्ये हजर व्हावं लागलं। या तीनही प्रकरणी सुनावणी पार पडली। राहुल गांधींच्या प्रकरणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे जामीनदार असतील। या संपूर्ण प्रकरणाची पुढची सुनावणी आता मार्च महिन्यात होईल। महात्मा गांधीजींच्या हत्येला संघ जबाबदार असल्याचं वादग्रस्त वक्तव्य 2014 साली राहुल गांधींनी केलं होतं आणि त्याच संदर्भातला खटला भिवंडी कोर्टात सुरू आहे। आजच्या सुनावणी संदर्भात आणि पुढच्या सुनावणीविषयी राहुल गांधी यांच्या वकिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूया। राहुलजी भिवंडी न्यायालयात आले होते। आज त्यांच्या जामिनासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जे प्रेसिडेंट आहेत हर्षवर्धन सकपाळजी, आज आम्ही त्यांचे बेलचे पेपर माननीय भिवंडी न्यायालयासमोर प्रस्तुत केलं आणि कोर्टाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। आम्ही फ्रेश जामीन आज सबमिट केलं आणि भिवंडी न्यायालयाने ते ॲक्सेप्ट केलेलं आहे। जामिनाची प्रक्रिया आज ती आम्ही भिवंडी न्यायालयामध्ये पूर्ण केली आणि त्याप्रमाणे राहुलजी स्वतः भिवंडी न्यायालयात हजर राहून बॉन्डवर सह्या केले। आणि राहुल गांधी यांच्या संदर्भातली सगळी पुढची सुनावणी आता मार्च महिन्यात पार पडणार आहे। पण राहुल गांधी आज मुंबईमध्ये असताना त्यांनी मुंबईत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत एक बैठक घेतली आणि काँग्रेस पक्षाच्या आगामी दिशेबाबत चर्चा सुद्धा केली। पक्ष संघटना आणखी बळकट कशी करायची, बूथ स्तरावरती संघटन वाढवण्याची रणनीती, आगामी निवडणुकांची तयारी अशा अनेक मुद्द्यांवर राहुल गांधींची चर्चा झाल्याचं कळतंय। विमानतळाजवळच्या एका हॉटेलमध्ये ते काही वेळासाठी थांबले होते, त्यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि नेत्यांसोबत चर्चा केली। दरम्यान राष्ट्रीय नेते आणि राज्यातले बडे नेते मुंबईत असताना विजय वडेट्टीवारांनी मात्र आपल्या मतदारसंघातच राहणं पसंत केलं। चंद्रपूर महानगरपालिकेतल्या गोंधळावरनं काँग्रेसच्या वरिष्ठांनी वडेट्टीवारांविषयी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे। आणि दिल्लीमध्ये जी AI समिट सुरू आहे त्या AI समिटच्या दरम्यान युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन केलं होतं आणि काळे झेंडे दाखवलेले होते। त्या आंदोलनाचा निषेध म्हणून आज जेव्हा राहुल गांधी मुंबईमध्ये आहेत तेव्हा राहुल गांधींना महाराष्ट्रात ठिकठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले। भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली। राहुल गांधींचा ताफा जेव्हा भिवंडीकडे जायला निघालेला होता तेव्हा भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना अशा पद्धतीनं काळे झेंडे दाखवले। तर ठाण्यामध्ये राहुल गांधींना काळे झेंडे दाखवले गेले। मुंबईमध्ये सुद्धा शिवसेनेनं आंदोलन केलं, ठाण्यातही तेच चित्र पाहायला मिळालं। राहुल गांधींचा निषेध नोंदवला गेला। तर नागपूरमध्ये सुद्धा भाजपनं आंदोलन करत दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाचा निषेध केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।